हे असे गोळे असतात पांढरे आणि केशर घालून केशरी सारखे झाकून ठेवायचे. पहिली पोळी लाटायची पांढऱ्याची, दुसरी त्याच्यावर ही पहिली पोळी म्हणजे ही इकडे खाली आहे, त्याच्यावरती हे दुसरं तुम्ही सीडीज काढून आम्ही विकणार केशरीवाला दुसरा. आणि ती नेल पॉलिश सॉलिड दिसते. हो ना, त्याच्यासाठी लावलंय मी असं म्हणायचं. आणि हे मध्ये येते फेविकॉल मध्ये थोडंसं पीठ घालायचं किंवा चिकट, ते आहे कॉर्नफ्लोअर आणि तूप फेसून. हे झालं की सगळी पेस्ट लागली. बंद करत आम्हाला परत नाही, पण ते पॉज नाही काही करू. नाही पॉज. ही तिसरी छोटी झाली. ठीक आहे, आपण त्याला मोठं करूया, स्ट्रेच करून. तू काय घेतलंयस तू पिठाचं? हा, पीठ काय घेतलंयस? मैदा आणि रवा. किती? रवा अर्धी वाटी, बारीक रवा दुधात भिजवून पहिला 1 तासभर, आणि मग मैदा त्याला 2 वाटी असं प्रपोर्शन. आता मी केलंय 3 वाटी मैदा आणि तिकडे घेतलंस. ओके, हे झालं. नंतर परत तिसरा लेअर लावल्यानंतर परत त्याला पेस्ट. कसली सट लावते तू. लावायची काढायची जास्त लावायची नाही. जास्त लावले तर तुपकट होतात, कमी लावलं तर बाइंड होत नाही, आणि मग त्या तळताना सगळ्या सुटतात. सो हे आपलं असं करून झालेलं आहे. सीडी बनवाडी विकायला काय, कोणाला इंटरेस्ट आहे, कोण करतं घरी? आम्ही सारे खवय्ये वगैरे बघणाऱ्यांपैकी कोणतरी घरी करणार आहे. हे झालं की कमचं रोलिंग पार्ट. कडेकडेने परत रोल करून जायचं. हवा गेली नाही पाहिजे, बबल्स नाही आले पाहिजे. हा सिद्धांतच्या बायकोसाठीचा व्हिडिओ आहे का? ती म्हणेल करंजी काय असतं. नंतर पुढे जाऊन तिने अशा बनवायच्यात करंज्या, आणि मला घालून खायला घालायच्या. सिद्धांत म्हणणार ना, माझी मम्मा अशा करंज्या बनवायची. छे प्लीज, हे असे त्याचे एंड मिटवायचे बरं का. इकडे आय एम नॉट व्हेरी हॅपी विथ दिस, बट आय थिंक ठीक आहे. थोडंसं ते नंतर ॲडजस्ट करायचं. थोडासा रोल हे करून पापडाचं जसं आपण करतो तसं, पण सगळं सारखं पाहिजे. मध्ये जाड आणि साईडला बारीक चालणार नाही, मध्ये ताणायचं. आणि मग चिटिंग करून थोड्याशा त्या वाढतात पण. हे झालं की देन कम्स द फायनल पार्ट ऑफ कटिंग इट. की असा इकडे मला ते हा रुमाल आहे ना, हे करून द्यायला पाहिजे. करू का अजून मला? एकाचे किती पडले आपण बघितलं? 1 2 3 4 5 6 20 एक होते. 8 नाही 20 पण नाही, 15. लहान झाले. मे बी नंतर आपल्याला फक्त त्या केशरी पण करता येते. हे झाले बस आता.